हॅलो नमस्ते एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे। आणि हा व्लॉग आहे स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशीचा। आणि रोजची जशी पूजा असते तशी पूजा करून मी नैवेद्याला जास्त काही नाही, स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात त्यामुळे लाडू केले होते। आणि मनवा तर आहेच, मनवाचा आता हाफ डे चालू आहे आणि बाळ आता उठलेलं होतं, सकाळी खेळत होतं त्याचं ते। तर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा बारशाचं। त्याचं नाव विवान ठेवलं आहे, आम्ही घरी लाडाने त्याला कान्हा म्हणतो। आज मी ही सगळी जागा साफ केली व्यवस्थित, सगळं टी व्ही युनिट वगैरे धूळ वगैरे बसते आता उन्हाळ्यामध्ये जास्त, तर सर्व साफ करून घेतलं आहे। देवघर साफ करून घेतलं आहे आणि ॲमेझॉन नाववरून 10 मिनटात ऑर्डर येते। तर मग अशा काही इमर्जन्सी वस्तू लागतात, बाळ असल्यामुळे मला बाहेर जाता येत नाही दरवेळी, तर मग मी ब्लिंकिट किंवा ॲमेझॉन नाव करते, ज्या वस्तू 10 मिनटात येतात। तर पूजेचं सामान आणि ह्या तुपातल्या वाती किंवा माझं काही किराण्याचं सामान होतं ते, तर हा मी यावेळी अष्टगंध मागवला आहे ज्यामध्ये चंदन मिक्स आहे। आणि चला आता मी पहिले पूजा करून घेते। सर्वप्रथम मी देवाची सर्व भांडी स्वच्छ केलेली आहेत आणि छान अशी ही चांदीची भांडी बघा चमचम करत आहेत। यासाठी मी एक लिक्विड वापरलं होतं, ते तुम्हाला दाखवते। याने खूप झटपट म्हणजे कमी कष्टामध्ये छान चांदीची भांडी साफ होतात। आणि तांब्या पितळाची भांडी मी पितांबरीने साफ केली आहेत। पितांबरी किंवा मग हॅपी प्लॅनेटचं देखील एक प्रोडक्ट आहे, मी जरूर ते प्रोडक्ट ॲड करेल, तर ते तुम्ही पहा। आणि हे चांदीसाठी हे रुपेरीचं, हे मी ब्लिंकिटवरूनच मागवलेलं, तर हे मी ह्याने मी साफ केलं आहे। आणि कधीही देव साफ केल्यानंतर अशी आपण जेव्हा स्वच्छता करतो देवघराची, देव धुतो साफ करतो चमकवतो, त्यावेळी नक्की त्याला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करावा। तर तशाच पद्धतीने मी आधी दुधाने पंचामृताने अभिषेक केला आणि मग देवपूजेचे देव जे आहे मांडलेले आहेत इथे। आणि आता दिवा वगैरे उदबत्ती लावून झाली आहे, देव साफ करून त्याच्या खालचं वस्त्र बदलून सर्व काही हार घालून माझं झालेलं होतं। आणि फुलं फक्त लावायची, अष्टगंध हळदी कुंकू व्हायचं राहिलेलं होतं। तर हा आत्ता जो मी तुम्हाला दाखवला तोच हा अष्टगंध आहे। अशी छोटीशी वाटी मी केली आहे। ही वाटी मी डीमार्टमधून अशा छोटे छोटे वाट्या घेऊन आले होते, जे की खूप उपयोगाला येतात, काही पटकन ठेवता येतं, किचनमध्ये देखील उपयोगाला येतात। तर पहिला हा जो सोफा वगैरे होता ना आमचा हॉलमध्ये होता, मी थोडं एक्सटेन्शन केलं हॉलचं आणि सगळी जागा चेंज करून टाकली, बाळाला खेळायसाठी मोठी जागा रिकामा केला आहे हा सगळा हॉल। आणि मस्त आता त्याचं खेळायचं चालू आहे, मध्ये मध्ये मी त्याला बघत राहते आणि मग माझं पुढचं काम करते। अगदीच त्याला एकटा खेळत असलं तरी पूर्ण लक्ष द्यायलाच लागतं, लहान मुलं असलं की। कार्टून लावून दिलं की बऱ्यापैकी खेळतो, पण तरी 10-10 मिनटाला मला मध्ये मध्ये बघायला लागतं। 1 तासाच्या वरती त्याचं लिमिट नाही आहे, 1 तासाच्या वरती तो नाही खेळू शकत, मग त्याला फीड करून झोपायला लागतं। चला तर मग पूजा करून घेते मी अगोदर, आणि मग तुमच्याशी मी बेसनाच्या लाडूची मी कशी करते तसे रेसिपी शेअर करणारच आहे। बेसनाचे लाडू खायला एकदम मस्त आणि बनवायला एकदम सोपे असे असतात, झटपट होतात। आणि स्वामी समर्थांना शक्यतो बेसनाचे लाडू आवडतात आणि त्यामुळे नैवेद्य दाखवला जातो बेसनाच्या लाडूचा। तर
इथे मी डाळीचं पीठ भाजून घेते. तुम्हाला किती करायच्यात, मी अगदी थोडे करणारे 10-12, त्यामुळे कमी पीठ घेतलेलं आहे. आणि हे दळून आणलेलं पीठ आहे घरचं डाळीचं, तर त्यामुळे बेसनाच्या लाडूची चव ही अजून छान लागते. आयतं पीठ थोडंसं मऊसर आणि चिकट असतं. हे मी छान असं भाजून घेणार आहे. अजून ह्याच्यात तूप घालणार आहे. तूप थोडं थोडं दोनदा मी घातलं आणि छान असं टेक्स्चर येईपर्यंत भाजून घेतलं. खरपूस असा वास येतोय. गॅस खाली मी बंद केला. स्टीलची कढई असल्यामुळे थोडं लागू शकतं खाली, आणि या कढईमध्ये लागतं ते, त्यामुळे गॅस बंद करून गरम कढईच आहे त्यामध्ये थोडं भाजून घेतलं. आणि आता हे मी एका थाळीमध्ये काढून घेणार आहे. इथे मी अशी जे आहे विलायचीची पूड साखर टाकून बनवून ठेवलेली असते. चटपट काही पण गोड बनवताना पटकन टाकता येतं. यामध्ये 1 चमचा मी ही पूड टाकली आहे. आणि पिठी साखर मी जी करून ठेवली आहे ती यामध्ये मिक्स करणार आहे. जशी आपल्याला गोड जसं प्रमाणात हवं आहे तसं. हे जे मी बनवून घेतलेलं सारण आहे, आता समजा जर तूप जास्त झालं आणि अगदी पातळ असं सारण दिसत असेल आणि लाडू वळता येत नसतील, तर त्याच्यासाठी पण एक ट्रिक आहे की थोडा वेळ हे सारण फ्रीजरमध्ये 5 मिनटं ठेवायचं. जर फ्रीजमध्ये ठेवत असेल तर 10 ते 15 मिनटं ठेवलं की ते सारण अगदी घट्ट होतं आणि छान असे लाडू वळले जातात आणि ते लाडू नंतरही तसेच राहतात. यामध्ये मी साखर घातली, पिठी साखर, आणि त्यानंतर ड्रायफ्रूटची पावडर करून घातली आहे. हे आता मिक्स करूयात. हे खूप गरम असल्यामुळे मला वळता नाही आलं, तर थोडा वेळ थांबून मी याला मिक्स करून जे आहे छान असे लाडू वळून घेणार आहे. छोट्या मोठ्या आकारात आपल्याला जसे हवे तसे. काही लोक यामध्ये रवा भाजून टाकतात, पण ते थोडं टेक्स्चर वेगळंही येतं आणि चवीतही थोडा बदल होतो. तर कोणाला आवडत असेल तर तसंही करू शकतो, पण मी इथे फक्त बेसन पिठाचे जे आहेत लाडू बनवलेले आहेत. आणि छान असे आता वळून यावर काजू किंवा मग पिस्ता किंवा केसर किंवा मनुके असं काही आपण आपल्या आवडीनुसार लावू शकतो, किंवा ड्रायफ्रूटची पावडर करून ती देखील वरून काप करून लावू शकतो, जसं हवं तसं. तर मी इथे काजूचे तुकडे मी केलेले होते, तर तेच मी इथे लावून आता नैवेद्य दाखवून घेणार आहे. तर आय होप हा छोटूसा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, नक्की आवडला असेल तर लाईक जरूर करा एक, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि लास्ट व्हिडिओ मी या व्हिडिओच्या एंडला टाकते बारशाचा, नक्की पहा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.